नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी रविकुमार कांबळे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून आज प्रत्यक्ष पाहणी. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन. ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवादात्यावर कारवाई. केंद्रीय ऊर्जामंत्री. सुधारित कृषी कायद्यांच्या समर्थनात रयत क्रांती संघटना आणि भाजपची गुरुवारपासून समर्थन फेरी. आणि औरंगाबाद इथं 2 कोविडबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची आज केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार, केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव यशपाल, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल, नागपूर कृषी विभागाचे संचालक आर.पी. सिंग, मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांची 2 पथकं वेगवेगळ्या जिल्ह्यात पाहणी करून पंचनामे करत आहेत. एका पथकानं औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. औरंगाबाद तालुक्यात निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यात शेकटा, गाजीपूर, निलजगाव तसंच गंगापूर तालुक्यात ढोरगाव, मुरमी, वरखेड या ठिकाणी या पथकानं पाहणी केली. तर दुसऱ्या पथकानं उस्मानाबाद तालुक्यात पाटोदा आणि केशेगाव इथं पाहणी केली. केशेगाव इथं अतिवृष्टीमुळे भिंत फुटून वाहून गेलेला साठवण तलाव तसंच नुकसानग्रस्त शेतीची, तर पाटोदा इथं खरडून गेलेल्या शेतीची तसंच नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमानुसार शेतजमीन दुरुस्ती तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी या मागणीचं निवेदन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या पथकाकडे सादर केलं. दरम्यान हे पथक उद्यापासून 26 तारखेपर्यंत राज्यात सोलापूर, पुणे, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. 26 डिसेंबरला नागपूर इथं आढावा बैठक घेऊन हे पथक दिल्लीकडे रवाना होईल. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं आज दिल्लीत निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. व्होरा यांना ऑक्टोबर महिन्यात कोविडची लागण झाली होती. मात्र त्यांना संसर्गातून ते बरे होऊन घरी परतले होते. मात्र 2 दिवसांपूर्वी त्यांना मूत्राशयाच्या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्होरा हे मध्य प्रदेश विधानसभेवर 6 वेळा निवडून गेले होते. त्यांनी 2 वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तर उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते 4 वेळा लोकसभेवर तर एकदा राज्यसभेवर निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. व्होरा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रशासकीय आणि संघटनात्मक कार्याचा अनेक दशकांचा अनुभव असलेलं ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशातून व्यक्त केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी व्होरा यांना श्रद्धांजली अर्पण करताना पक्ष सदैव त्यांच्या कार्याचं स्मरण करेल असं म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन अमरावतीचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केलं आहे. कोरोनाचा जे प्रकोप आहे तो अजून थांबलेला नाही आहे. मी सर्व सन्मान्य नागरिकांना विनंती करेल की या प्रकोपापासून वाचण्यासाठी आपण मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करणं हे टाळू नये. सदोदित याचा वापर करावा जेणेकरून हा कोरोना आपल्याजवळ येणार नाही व कोरोना बाधित आपण होणार नाही. ब्रिटनमध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारनं ब्रिटनला जाणारी सगळी विमानं येत्या 31 डिसेंबरपर्यंत रद्द केली आहेत. उद्या 22 डिसेंबरच्या रात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. उद्या रात्रीपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांना RT-PCR चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकार ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवादात्यास शिक्षा केली जाईल असं केंद्रीय ऊर्जा आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी म्हटलं आहे. वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित करणाऱ्या नियमांची घोषणा आज मंत्री सिंह यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
नव्या नियमांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना शक्तिशाली बनवत आहे. सर्वांना आपल्या अधिकारांची आणि अधिकारांच्या अंमलबजावणीची माहिती असली पाहिजे, तर असं ते यावेळी म्हणाले. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून प्रथमच कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना सेवा देताना निर्धारित वेळेची मर्यादा ओलांडल्यास सेवादात्यास दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचं ऊर्जामंत्री सिंह यांनी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि यूट्यूबच्या AIR न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं. याशिवाय newsonAIR.com या वेबसाईट आणि ॲपवर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील. सुधारित कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्यातले शेतकरी आज नाशिकहून दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्यासह पालघर, डहाणू, अहमदनगर तसंच सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जमण्यास सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किसान सभेच्या वतीनं या शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान मार्गे हे शेतकरी 24 डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचणार आहेत. सुधारित कृषी कायद्यांच्या समर्थनात रयत क्रांती संघटना आणि भाजपतर्फे राज्यभरात समर्थन फेरी काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना या कायद्याची माहिती करून देणं हा या फेरीचा उद्देश असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर यावेळी उपस्थित होते. या समर्थन फेरीला 24 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सांगली जिल्ह्यात येडे मच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात ही फेरी सांगली तसंच कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. एकूण 6 टप्प्यात ही फेरी विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातून निघणार असल्याचं खोत यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या 2 कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नवे 9 रुग्ण आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता 1188 झाली असून एकूण रुग्णांची संख्या 44,922 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 43,146 रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे. जालना जिल्ह्यात आज दिवसभरात 21 नवीन कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 12,925 झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या 16 रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले 12,285 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आज 2 नवे कोविडबाधित रुग्ण आढळले, तर 4 रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 3,459 एकूण कोविडग्रस्तांपैकी 3,382 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. नव्या दिशेची जीवनशैली पडू दे अंगावरणी, जगण्याची संजीवनी ही त्रिसूत्री कहाणी रे दादा, जगण्याची संजीवनी रे दादा, घे रे तू समजूनी. लक्षात ठेवा, SMS, सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर. नव्या जीवनशैलीची त्रिसूत्री. उत्तरेतल्या शीतलहरीमुळे मराठवाड्यात पारा खाली घसरला असून आज सकाळी परभणीत 5.6 सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं ही माहिती दिली. राज्यात धुळे जिल्ह्यात आज 6.2 सेल्सिअस तापमानाची, तर नाशिकमध्ये आज 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून आज प्रत्यक्ष पाहणी. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन. ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवादात्यांवर कारवाई. केंद्रीय ऊर्जा मंत्री. सुधारित कृषी कायद्यांच्या समर्थनात रयत क्रांती संघटना आणि भाजपची गुरुवारपासून समर्थन फेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून